नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दोन वस्तूपासून कुरकुरीत खुसखुशीत चकली बनवून दाखवते। तर 2 वाट्या मी तांदूळ घेते। तर 2 वाट्या तांदूळ एका ताटामध्ये ओतले। आता त्याच वाटीनं अर्धी वाटी भाजके डाळ घेणार आहे। तर भाजके डाळ पण दुसऱ्या ताटात ओतूया। आता जे 2 वाट्या तांदूळ घेतले त्याला नुसतं पुसून घ्यायचं, धुवून घ्यायचं नाही, नुसतं कापड ओतायचं आणि पुसून घ्यायचं। तर पुसून घेतले तर ताटात ओतते। तर मस्त असा स्वच्छ झालाय। आता आपण तयारी करूया। आता तांदळामध्ये मी भाजके डाळ घालते। आता यामध्ये चवीपुरतं घालायचं 2 चमचे मोठे धने, 1 मोठा चमचा जिरे घातलेत। आता चांगले मिक्स करून घेते आणि गिरणीतून दळून आणते। पीठ गिरणीतून दळून आणले। आता गॅस पेटवून त्यावर कढई ठेवूया। कढईत तेल होतंय तळण्यासाठी आणि बारीक गॅस करून ठेवूया। इकडे तोवर तयारी करूया। तर पीठ आपलं तयार आहे। आता यामध्ये आपल्याला तीळ घालायचं आहे, ओवा घालायचा आहे, तिखट मीठ घालायचं आहे, तेल पण गरम टाकायचं आहे त्यात। आता 4 चमचे मी तीळ घालते। तर 2 मोठे चमचे घातले तरी पण चालते। तर 4 चमचे तीळ घातले, नंतर ओवा घातलाय मोठा 1 चमचा, हातावर चोळून त्यात घालूया। चवीपुरतं मीठ टाकूया। त्यात लाल तिखट टाकते 2 चमचे। सगळं चवीपुरतं टाकायचं म्हणजे खायला चकली मस्त लागते। आता चांगलं मिक्स करते चमच्यानी। मिक्स झाले, तेल गरम झाले। आता या पिठामध्ये गरम तेलाचं मोहन घालूया। तर 2 पळी तेल घालते गरम। चांगलं हे चमच्याने मिक्स करून घेऊया गरम आहे तोपर्यंत। चांगलं मिक्स झाले नंतर चमचा काढून हाताने मिक्स करून घेऊया। पूर्ण तेल तिखट मीठ पिठाला मिक्स झालं पाहिजे पिठामध्ये। तर चांगलं दोन्ही हाताने मिक्स करून घेते। तर पीठ तयार आहे असं झालं पाहिजे। आता पीठ बाजूला काढूया। 2 वेळा मी चकल्या करून घेणार आहे थोड्या पिठाच्या। तर पीठ काढून ठेवते दुसरं अर्ध। आता उरलेल्या पिठामध्ये आपल्याला साधं पाणी घालायचं आहे। कोमट पण आहे आणि गरम पण करायचं नाही। साध्या पाण्यानं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा बनवायचा आहे। तर लागेलचं पाणी घालायचं, याचा गोळा बनवायचा। तर लागेलचं पाणी घालून याचा गोळा बनवून घेते। त्याचा गोळा तयार झालाय। आता एका आपण ताटामध्ये ठेवते। तर चकलीसाठी पीठ तयार आहे आणि तेल पण गरम झाले। आता आपण तयारी करूया। तर शेवग्यामध्ये मी चकली घालते आणि फिरवून घेऊया। आता याला तेल लावूया आतून, दुसऱ्या पण याला लावून घेऊया। आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि गोळा लंबुळका करून घालूया। तर अजून एक गोळा हाताला पाणी लावून त्यात घालूया। त्यात घातलाय। आता झाकण लावूया आणि याची चकली पाडून घेऊया। तर झाकण लावते। आता मस्त अशा चकल्या पाडून घेऊया। तर मस्त असे काटेरी चकली तयार झाले। कलर पण मस्त आलाय आणि काटे पण चकलीला मस्त आलेत। अशा चकल्या मी सगळ्या पाडून घेते। तर कमी साहित्यात आणि कमी वेळात मस्त असं चकली तुम्ही नक्की ट्राय करून पहा। करायला एकदम सोपे आहे आणि खायला एकदम टेस्टी लागते। तर सगळ्या चकल्या पाडून घेते। इकडे तेल पण गरम झाले। सगळ्या चकल्या पाडून झालेत। तेलात एक सोडूया। तेल गरम झाले चांगलं। तर तेल गरम झाल्यानंतर बारीक गॅस करायचा आणि सगळ्या चकल्या तेलामध्ये सोडायचा आणि लागेल तसं बारीक मोठा गॅस करून चकली तळून घ्यायची। तर सगळ्या चकल्या तेलामध्ये सोडते। सगळ्या चकल्या एक सगळ्या तेलामध्ये सोडूया। तर सगळ्या चकल्या तेलात सोडलेत। जेवढ्या बसतील तेलात तेवढ्या सोडायच्या आणि थोडा असंच ठेवायचं आणि नंतर थोड्या वेळाने पलटून घ्यायच्या। लगेच पलटायच्या नाही, थोडा झालं की पलटून घ्यायच्या। नंतर थोडा असंच ठेवायच्या, नंतर पलटून घ्यायच्या। तर दोन्हीकडनं असं थोड्या वेळानं पलटून मस्त अशा कुरकुरीत चकली तळून घ्यायची। तर मस्त अशी चकली कुरकुरीत तळून झाली। आता काढून घेते मी आणि एका ताटामध्ये झारी ठेवते। नंतर थंड झाल्यानंतर एका ताटात काढून घेऊया। तर अशा प्रकारे दुसऱ्या पण चकल्या पाडून घेऊया। दुसऱ्या पण चकल्या मी अशा पाडून घेते। सगळ्या चकल्या पाडून झाल्या की तेलामध्ये तळून घ्यायच्या। सगळ्या चकल्या करून झालेत। तर तेलामध्ये सोडूया। तेलामध्ये एक सोडायच्या। तर पहिल्या केल्या मी ताटामध्ये ठेवते। तर मस्त झालेत। दुसऱ्या पण तेलामध्ये सोडूया। तर सगळ्या सोडल्या की थोडा असंच ठेवायच्या आणि नंतर काढायच्या आणि ताटामध्ये ठेवून नंतर
दुसऱ्या ताटात घालायच्या म्हणजे तेल पूर्ण निरपलं जाते. तर अशा मी सगळ्या चकल्या तळून घेते. तर मस्त असा कलर आला आहे आणि मस्त अशा चकल्या तयार झालेत. सगळ्या पिठाच्या चकल्या मी बनवून घेतलेत. तर मस्त अशा झाल्यात कुरकुरीत आणि खुसखुशीत. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा. करायला सोप्या आणि कमी साहित्यात. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.